करुणा शर्मा मुंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. ताई, तुमच्याबद्दल निकाल दिलाय, काय सांगा? हाँ, न्यायालय ने निकाल दिया है. मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते. याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा. आणि माझा मुलगा जे आहे व बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता. 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी मी आभार मानते. आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा नवरा असते, मंत्री नाही असते. CM जरी झाला तो पण मी लढणार आहे. घरगुती हिंसा झाला असं तुम्ही म्हणताय, नक्की काय झालं होतं? माझी आईची जान गेलेली आहे, त्याच्यामध्ये प्राण गेलेले आहे, निधन झालेलं आहे. माझी आईने आत्महत्या केली होती. कशासाठी केली होती पुढे आपण ज्यावेळी केस चालणार आहे घरेलू हिंसाचारची, त्याच्यामध्ये मी सगळं सांगणार आहे. आता नाही, ज्या ऑर्डर झालेली आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. आणि माझी आईची निधन झालेलं आहे, त्याच्यामध्ये मला 2 वेळे जेलमध्ये टाकला गेला. माझ्यावरती मोठे मोठे केस केले गेले, झुटे खोटे केसमध्ये टाकला गेला. माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टर ऑफिसमध्ये. माझी बहिणीसोबत शारीरिक हिंसाचार झालेला आहे. ही सगळी गोष्टी झाली आहे, ते पूर्ण जे याचिकामध्ये आम्ही मांडलेलं आहे. कोर्टाचा निर्णय आर्थिक स्वरूपाचा आहे असं धनंजय मुंडे यांनी एक परिपत्रक काढलं आहे, नक्की काय सांगाल? काय? कोर्टाचा निर्णय हा आर्थिक स्वरूपाचा आहे असं धनंजय मुंडे यांनी एक परिपत्रक काढलंय. हा, आर्थिकच्या आहे ना. आता ते बघा, जे डोमेस्टिक व्हायलन्स असते ना त्याच्यामध्ये वेगळे ते असते. तो पहिल्यांदा काय देतात न्यायालय, मला कशाची गरज आहे, आज नवऱ्यासोबत नाही आहे, तुम्ही आर्थिक कमजोर आहे, तो पहिल्यांदा ते काय ऑर्डर देणार, माझी आर्थिक बाजू चांगली करण्यासाठी ऑर्डर देणार आहे. तर त्यांनी ते ऑर्डर दिली आहे की बायको म्हणून मला पोटगी भेटली पाहिजे, ते ऑर्डर दिलेली आहे. आणि पुढे 20 तारखेला डोमेस्टिक व्हायलन्ससाठी डेट आहे, त्याच्यामध्ये मी आपली बहिणींना आणणार आहे, सगळे पुरावे आणणार आहे, ते केस चालणार आहे, त्याच्यावरती डिबेट बाकी आहे, ते पुढची गोष्ट आहे. मॅडम, तुम्हाला मारहाण देखील झाली होती याच्यामध्ये, तर कोणासमोर मारहाण झाली होती, काय त्या महिलेचं नाव होतं? काय? तुम्हाला इथे मारहाण देखील झाली होती असं तुम्ही म्हणत होतात, काय नक्की झालं होतं? कलेक्टर ऑफिसमध्ये, बीड कलेक्टर ऑफिसमध्ये दीपा मुधोल मुंडे मॅडम होती कलेक्टर. त्यांच्या केबिनमध्ये वाल्मिक कराडांनी माझ्यासोबत मारहाण केली होती. आणि ज्यावेळी मैंने घरमध्ये सांगितला माझ्या मुलाबाळांना, तो माझ्या नवऱ्याने सांगितलं त्यांना की तुमची आई झूठ बोलते, झूठी है, वो झूठ बोलती है, पैसों के लिए कुछ भी करती है, झूठ बोलती है. फिर मेरे बेटे ने बोला कि मम्मी आप सबूत लेकर आओ, मैं खुद वाल्मीकि कराड़ का हाथ तोड़ूंगा, यदि झूठ बोला, ऐसे आपको मारा होगा तो मैं निपटूंगा उससे. तो मैंने इसलिए कलेक्टर मैडम को निवेदन दिया कि मेरे को CCTV फुटेज दो, नहीं दिया. 2 बार निवेदन दिया, नहीं दिया. DG को दिया, SP को दिया, सबको दिया, किसी ने भी नहीं दिया. SP को भी दिया है निवेदन की मला CCTV फुटेज पाहिजे, पण नाही दिला मला. DG पण दिला, नाही दिला मला. तो देवेंद्र फडणवीस जी को भी दिया, नहीं दिया मेरे को CCTV फुटेज. फिर मैं शांत बैठ गई, तो ये डोमेस्टिक वायलेंस का केस करा. जब से डोमेस्टिक वायलेंस करा तब से ये थम गई इनकी हरकतें. तो मेरे को आज कोर्ट ने न्याय दिया. मॅडम, तुम्ही आज एवढा प्रवास केला, तुमच्या मुलाने तुम्हाला नक्की किती मानसिक त्रास सहन करावा लागलाय? इतका मानसिक त्रास सहन करावा लागलाय की आता आम्हाला असं वाटते की कुठेतरी आत्महत्या करायला पाहिजे आम्हाला, क्योंकि आज घर की किस्त नहीं भरा रही है. बच्चे, एक मंत्री की बेटी होके बेटी को ऑटो में घूमना पड़ता है. ये सब परिस्थिती मैं देख रही हूँ. आज मंत्री की बायको असताना मला रोडवरती, मैं गाड़ी से यदि बम्बई से भीड़ के लिए जा रही हूँ या कहीं जा रही हूँ, तो मेरे पास उतने भी पैसे नहीं है कि मैं होटल लेकर रुक सकूँ. वहाँ पे गाड़ी चलाते चलाते नींद आ जाती है, तो रोड पे गाड़ी रोक के मेरे को गाड़ी में ही सो जाना पड़ता है. तो ऐसे सब त्रास सहन करावं लागते. पण जोपर्यंत जीव है तब तक मैं कर रही हूँ, जी रही हूँ. नहीं होगा, जिस दिन नहीं सहन होगा उस दिन देखी जाएगी. धन्यवाद मॅडमशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन खरासह मोगराने, सामडी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.